आपण पाहता जनशक्ती न्यूज 18, सामान्य जनतेचा बुलंद आवाज। जन्मदिनी हिरवे स्वप्न साकारते। अब्बास फरास यांच्या नेतृत्वात अर्जुनीत वृक्षारोपणाचा हरित संकल्प। सुनील देसाई यांचे प्रतिपादन। अब्बास फरास यांनी वृक्षारोपण करून अर्जुनीत नवा संदेश दिला। सामाजिक कार्यकर्ते बाजीराव चौगुले। अर्जुनी 5 ऑगस्ट 2025। फरास फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच जन आधार कोऑपरेटिव्ह सोसायटी निप्पाणीचे चेअरमन श्री अब्बास फरास यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेत अर्जुनी गावात वृक्षारोपण करून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले। या प्रसंगी त्यांचा शाल, संविधान ग्रंथ, वृक्षरोपे देऊन सुनील देसाई, नामदेव चौगुले आणि बाजीराव चौगुले यांनी सत्कार केला। या उपक्रमात सहभागी होत गावकऱ्यांनीही वृक्षारोपण केले। अब्बास फरास सर म्हणाले, पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले सरांच्या प्रेरणेने आज वृक्षारोपण करता आले। वाढदिवस म्हणजे स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी चांगले घडवण्याची संधी असते। आजची एक रोपटी उद्याच्या पिढ्यांसाठी जीवनदायी सावली बनेल, हीच माझी इच्छा आहे। मान्यवरांचे मनोगत। सुनील देसाई, माजी उपसरपंच अर्जुनी म्हणाले, अब्बास फरास सर केवळ आर्थिक क्षेत्रात नव्हे तर सामाजिक जाणीवतेनेही काम करत आहेत। आजचा वृक्षारोपण उपक्रम म्हणजे त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची साक्ष आहे। अर्जुनी सारख्या गावात अशा उपक्रमांची गरज होती आणि त्यांनी ती पूर्ण केली। गावकऱ्यांनीही हे कार्य पुढे नेले पाहिजे। पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले, संचालक सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणी यांनी आपल्या मनोगतात म्हटले, अब्बास फरास यांच्यासारख्या परममित्राला, सामाजिक नेतृत्वाला वाढदिवस म्हणजे वृक्ष दिवस असा नवा अर्थ दिला आहे। जन आधार कोऑपरेटिव्ह संस्थेची निर्मिती आमच्या मैत्रीतून झाली। आम्ही दोघेही संस्थापक संचालक म्हणून काम केले। 1 वर्षानंतर त्यांना चेअरमनच्या खुर्चीवर बसविण्याचे भाग्य मला लाभले। निप्पाणीतील एक आश्वासक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडून युवकांच्या स्वप्नपूर्ती नक्कीच होतील। आम्ही करत असलेल्या पर्यावरणवादी कार्यात सहभाग घेतला। त्यांनी आज लावलेली रोपे हे केवळ झाडाचे अंकुर नाहीत तर पर्यावरण संवेदनशीलतेचे प्रतीक आहेत। त्यांच्या फाउंडेशनने केलेले काम सामाजिक सशक्तीकरणाचे उत्तम उदाहरण आहे। बाजीराव चौगुले, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या भाषणात सांगितले, आज अनेक लोक वाढदिवस फालतू खर्चात वाया घालवतात, पण अब्बास फरास यांनी वृक्षारोपणासारख्या विधायक मार्ग निवडून समाजासाठी एक आशेचा संदेश दिला आहे। अशा उपक्रमामुळे ग्रामीण भागातही निसर्ग संवर्धनाची चळवळ रुजते। या कार्यक्रमाद्वारे एक स्पष्ट संदेश मिळतो, वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निसर्गाला अर्पण। अब्बास फरास यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यातही असेच उपक्रम सर्वत्र व्हावेत अशी आशा अनेकांनी व्यक्त केली। वाढदिवसाच्या हरित शुभेच्छा। झाडे लावा, जीवन वाढवा। यावेळी अर्जुनी सरपंच बापूसाहेब यादव, सुनील देसाई, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव चौगुले, संजय पेडणेकर, दीपक कांबळे, शाळा समिती अध्यक्ष रमाकांत कांबळे, सुनील कांबळे, अनिल निकम, सचिन पवार, अनुप तावरे, जीवन गिजवणेकर, हुजेब केटी, जन आधार कोऑपरेटिव्ह सोसायटी परिवार, ग्रामस्थ उपस्थित होते। फरास फाउंडेशन निप्पाणी, ग्रामपंचायत अर्जुनी, सृष्टी पर्यावरणवादी संघटना निप्पाणी। आज अर्जुनी या ठिकाणी आमचे परममित्र आणि जन आधार कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन, त्याचप्रमाणे फरास फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय अब्बास फरास यांचा आज जन्मदिवस। तर खऱ्या अर्थानं गेली बरीच वर्षे आम्ही मित्र म्हणून एकत्र येत असताना यातूनच त्या जन आधार संस्थेची निर्मिती झाली आणि आम्ही दोघंही सुरुवातीच्या काळामध्ये संचालकीय पदावरती काम करत असताना आम्ही त्यावेळी पहिलाच निर्णय घेतला की 1 वर्षानंतरचं चेअरमन जो होईल ते अब्बास फरासच असतील। आणि खऱ्या अर्थानं त्यांनी गेल्या 5-6 वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे हे काम केलेलं आहे। आणि त्यांचा वाढदिवस करत असताना आम्ही असा विचार केला
की प्रत्येकांचे वाढदिवशी केक वगैरे कापले जातात, डीजे डॉल्बी लावली जाते, लोकांना जेवणावळी घातल्या जातात. पण आम्ही विचार केला की आम्ही ज्या पर्यावरणावरती गेली 25 वर्षे काम करतोय, तर त्यांचा देखील वाढदिवस हा पर्यावरणपूरक झाला पाहिजे. आणि हा पर्यावरणपूरक वाढदिवस करण्याची संकल्पना ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे मांडली, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की सर या ठिकाणी लागणारी झाडं वगैरे जी आहेत ती मी स्वतः द्यायला तयार आहे. आणि त्या कार्यक्रमाचं नियोजन आज आम्हाला या ठिकाणी करता आलं. तर आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अब्बास फरास यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडून अशाच प्रकारचं कार्य घडत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अध्यक्ष अब्बास फरास यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त आपल्या अर्जुनी शाळेच्या या आणि कंटेनमेंटच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे. सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद देतो की निसर्ग अगदीच लुप्त व्हायला निघाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निसर्ग टिकवायचा, पर्यावरण टिकवायच्या दृष्टीनं आपला वाढदिवस पर्यावरणपूरक व्हावा आणि या निसर्गाचं आपण जन्माला आल्यापासून जे देणं आहे ह्यात कुठंतरी आपण उतराई व्हावं. या निमित्तानं ते जे कार्य करायला लागले तेच कार्य असंच पुढे तुम्ही चालू ठेवा. पर्यावरणासाठी आपण सगळेजण झटूया, पर्यावरण जपूया. कारण ऑक्सिजन हा झाडांशिवाय कोण देत नाही. पैसे कितीही आपण मिळवू पण ऑक्सिजन मिळवायची झाडं लावावी लागतात. त्यामुळं भविष्यात देखील पर्यावरणाचा विचार करून आज अब्बास साहेबांचा जसा वाढदिवस तसा आपला सर्वांचा वाढदिवस देखील त्याच प्रकारे आपण सगळ्यांनी साजरा करावा. एवढ्याच सगळ्यांना तुम्हाला विनंती करतो आणि या पर्यावरण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला देतो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो आणि असेच कार्य तुमच्या आपल्या घडत राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करताना माझी प्रमुख अब्बास फरास यांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होतोय आणि अतिशय कौतुकाची बाब आहे की एक सीमा भागातला अर्जुनी हे गाव आणि ह्या गावाच्या प्राथमिक शाळेजवळ आपला वाढदिवस झाडं लावून व्हावा याच्यापेक्षा मोठा वाढदिवस मला वाटतंय असू शकत नाही. आणि अब्बास फरास अर्जुनी ग्रामपंचायत प्राथमिक शाळा आणि आपल्या सर्व या मंडळींच्या वतीनं माझे मित्र नाव या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या पर्यावरणपूरक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगतो प्रमुख अब्बास फरास यांचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होतोय आणि अतिशय कौतुकाची बाब आहे की एक सीमा भागातला अर्जुनी हे गाव आणि ह्या गावाच्या प्राथमिक शाळेजवळ आपला वाढदिवस झाडं लावून व्हावा याच्यापेक्षा मोठा वाढदिवस मला वाटतंय असू शकत नाही. आणि अब्बास फरास अर्जुनी ग्रामपंचायत प्राथमिक शाळा आणि आपल्या सर्व या मंडळींच्या वतीनं माझे मित्र नाव या सगळ्यांच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या पर्यावरणपूरक शुभेच्छा देतो. या ठिकाणी सांगतो अर्जुनी या ठिकाणी आमचे परममित्र फरास फाउंडेशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे जन आधार कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन माननीय अब्बास फरास खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस करत असताना एक पर्यावरणपूरक वाढदिवस कसा असावा याचं एक अतिशय चांगल्या प्रकारचं आदर्श त्यांनी आम्हा सगळ्यांना दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी आपले सर्व मित्रमंडळी त्याचप्रमाणे जन आधारचे सर्व संचालक सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद. चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज 18 चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा.